सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण अक्कलकोटमधील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी दादांचा सुंदर असा अनुभव बघणार आहोत. या अनुभवातून आपल्याला कळणार आहे की स्वामींची सेवा कशी करावी आणि स्वामींना कोणती भक्ती ही प्रिय असते. त्यामुळे स्वामी लगेच त्याचं फळ देत असतात. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा. दादांच्या शब्दात आपण अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, मी अक्कलकोटमधील रहिवासी आहे. माझे नाव सचिन देसाई. आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील सर्वात मोठा स्वामींचा साक्षात्कार सांगणार आहे. अक्कलकोटमध्ये मी रहिवासी आहे. हे माझे खूप मोठे भाग्य आहे की मला स्वामींचं सानिध्य लाभलं आहे. जी वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झालं आहे तिथे माझा वास आहे, तिथे माझा जन्म झाला आहे. स्वामी कृपेमुळं मी लहानपणापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे. आमच्या घरचे सर्वजण स्वामींची सेवा करतात. स्वामींच्या आरतीला जाणे, तिथे सकाळ संध्याकाळ जाणे हे आमचं दिनक्रम आहे. कारण आमच्या घरापासून थोड्याच अंतरावरती स्वामींचा वटवृक्ष मंदिर आहे. त्यामुळे रोजचं मठामध्ये जाणं आहे. मी रोज आरतीसाठी पहाटे जात असतो. खूप छान वाटतं, मन प्रसन्न होऊन जातं. स्वामींशी मी इतका जोडला गेलेला आहे ना की स्वामींशिवाय मला दुसरं काहीच समजत नाही. जिथे जावं तिथे फक्त श्री स्वामी समर्थ एवढंच माझ्या मनामध्ये चालू असतं. कोणी जर निंदास्तुती करत असेल ना तर ते मला अजिबात आवडत नाही. माझ्या मनात आपोआप स्वामींचा मंत्र हा चालू होतो. स्वामींची सेवा कशी करावी, मी फक्त आरतीला वगैरे जात असतो पण तिथे स्वामी चरित्र वगैरे काही नव्हतं. मग मोबाईलमध्ये तो खूप सांगत असायचे की स्वामी चरित्र वाचा, हे करा. तर मग मी असंच यूट्यूबला वगैरे बघून स्वामींची सेवा आणखी वाढवली आणि करू लागलो. रोज मंदिरात जाणं असायचं. त्यावेळी एकच इच्छा स्वामींकडे मी कायम व्यक्त करत असायचो. माझी मुलगी ही 5 वर्षाची आहे. ती देखील स्वामींची खूप निस्सीम भक्त आहे. तिला स्वामी आजोबा सोडून दुसरं काहीच नको असतो. तिला जर सारखं तुम्ही मठात घेऊन गेले ना तर ती सारखी तिथेच बस म्हणेन पण तिथून उठणार नाही, अशी ती आहे. तिला खूप स्वामींचा नाद आहे. एकदा काय झालं, ती अशीच खूप आजारी पडली होती. तिला काय झालं काही कळेना. डॉक्टरांकडे नेलं. ज्यावेळेस तिचं ब्लड चेक करण्यात आलं त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की तिला डेंग्यू झाला आहे. डेंग्यू झाला आणि तिच्या पांढऱ्या पेशी प्रचंड कमी झाल्या आहे. त्या वाढतच नव्हत्या. 8 दिवस झाले ती हॉस्पिटललाच होती. मी तिच्या जवळ होतो आणि मग मला इकडे मठामध्ये येणं हे जमत नव्हतं. पण एक दिवस म्हटलं काही नाही, 8 दिवस झाले मुलीला काही फरक पडेना, आता मला स्वामींकडे जावंच लागेल. म्हणून मी स्वामींकडे गेलो आणि स्वामींना विनंती केली की स्वामी, मुलीला बरं वाटू द्या. तुमचं ती भक्त आहे, ती माझी नाही नसून तुमचं ते लेकरू आहे, असं मी स्वामींना म्हटलं. आणि मग स्वामींची विभूती घेतली आणि मी हॉस्पिटलला गेलो. जी विभूती घेतली होती ती मी तिला तिच्या पूर्ण अंगाला लावली. त्यानंतर तिच्या डोक्याला लावली आणि तिला खायला दिली. त्यानंतर तिची तब्येत हळूहळू ही सुधारू लागली होती. अचानक संध्याकाळी पुन्हा डॉक्टरांनी जेव्हा रिपोर्ट केले तेव्हा अचानक पेशी वाढल्या म्हणून सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला डिस्चार्ज मिळेल असंही सांगितलं आणि माझी मुलगी घरी आली. त्यावेळेस मी पुन्हा संध्याकाळी आरतीला गेलो आणि स्वामींना सांगितलं की तुमचीच कृपा आहे, तुमच्या कृपेने मुलगी घरी आली. आता स्वामी एक करा की तुम्ही माझ्या घरी जेवणासाठी या. मी स्वामींना आमंत्रण देत होतो जेवणाचं. रोज मी स्वयंपाक करायचो, स्वामींसाठी ताट काढून ठेवायचं. स्वामी आज तर येतील असं वाटायचं. असा माझा दिनक्रम हा जवळपास माझा दिनक्रम हा वर्षभर चालू होता. 1 वर्ष मी स्वामींना रोज मठामध्ये जायचो, आरती करायचो आणि स्वामींना विनंती करायचो की स्वामी माझ्या घरी जेवायला या. माझ्या घरचं अन्न तुम्ही खा, माझ्यासोबत तुम्ही जेवावं ही माझी खूप इच्छा आहे. या भक्ताची इच्छा पूर्ण करताना स्वामी, मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही माझी इच्छा पूर्ण करणार आहे. आता खूप दिवस झाले. मी काय करायचो, स्वयंपाक झाला की पत्नीला सांगायचो महाराजांना वाढ म्हणून. महाराज कधी येतील काही सांगता येणार नाही. महाराज कुणाच्याही रूपात येतील आणि आपल्या घरी जेवण करतील असं मी तिला सांगायचो. आमच्या घरी जो कोणी भिक्षुक कोणीही येऊ, आम्ही त्याला खाली हात कधीच जाऊ देत नाही. त्याला काही ना काही दिल्याशिवाय तो आमच्या दारातून विनमुख कधीच जात नाही.
आम्ही असंच एक दिवस काय झालं, मी स्वामींसाठी लाडू वगैरे बनवलं होतं. गुरुवारचाच दिवस होता. आरतीला गेलो, आरती वगैरे झाली आणि रोजच्याप्रमाणे स्वामींना विनंती केली की स्वामी आज तरी घरी जेवायला यावं. खूप इच्छा आहे माझी, तुम्ही माझ्या घरी जेवायला यावं. आणि मग मी घरी आलो. घरी आल्यानंतर स्वामींना नैवेद्य वगैरे वाढला आणि मी जेवायला बसलो. माझे जेवण झाले आणि त्या दिवशी स्वामींना वाढलेलं ताट घ्यायचं लक्षातच राहिलं नाही. आम्ही दुसऱ्या खोलीमध्ये जेवायला बसलो होतो आणि आमचे पूर्ण जेवण वगैरे झालं आणि मग पत्नी भांडे घासण्यासाठी पाठीमागे गेली. ज्यावेळेस तिने महाराजांचं ताट बघितलं त्यावेळेस ती खूप मोठ्यात म्हटली की अहो इकडे या ना, काय झालं बघा ना. असं म्हटल्यानंतर मी पण घाबरलो. मला वाटलं काही साप वगैरे निघाला की काय, काय झालं काय माहिती. आणि मग मी तिथे धावत पळत गेलो आणि तिथं गेल्यानंतर बघितलं तर मला देखील खूप आनंद झाला आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कारण प्रत्यक्षात स्वामी महाराज आले होते आणि जेवण करून गेले. स्वामींना लाडूही खाल्ला आणि थोडासा वरण भातही खाल्ला. खूप छान वाटलं की स्वामी आले आणि जेवण केलं. माझ्या एवढ्या दिवसाचं आग्रहाचं आमंत्रण स्वामींनी आज स्वीकारलं, यात मला खूप समाधान वाटलं. आणि स्वामी तुम्ही खरंच आहात, हम गया नहीं जिंदा हो, याची प्रचिती तुम्ही मला आज दिली. मी खूप धन्य धन्य झालो. असा आलेला हा स्वामी भक्तांनो मला हा अनुभव होता. स्वामी आजही कुठेही गेलेले नाही, स्वामी इथेच आहे. फक्त अंतःकरणापासून भक्ती करणं हे खूप गरजेचं आहे. असा माझा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला या दादाचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटू अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.